ॐ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय आणि 5 उपनिषदं आपली अभ्यासून झालीत। ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक अशी 5 उपनिषदं झालीत आणि आजपासून आपण 6व्या उपनिषदाला, ज्याचं नाव आहे मांडुक्य उपनिषद, या उपनिषदाला आजपासून सुरुवात करणार आहोत। खरं म्हटलं तर अगदी लहानसं म्हणजे केवळ 12 मंत्रांचं, म्हणजे सर्वात लहान उपनिषद कुठलं असेल मुख्य उपनिषदापैकी तर हेच उपनिषद आहे। केवळ 12 मंत्र आहेत, पण 12 मंत्र आहेत म्हणून ते सहज सोपं आहे असं मात्र नाही। आता पहिली 5 उपनिषदं आपल्याला थोडी तरी कळली। ईशमध्ये आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान काय आहे, तेन त्यक्तेन भुंजितः हे कळलं। कठ उपनिषदामध्ये नचिकेत आणि यमराजांच्या संवादातून आत्मज्ञान म्हणजे काय, आत्मविद्या म्हणजे काय याचा थोडासा तरी निदान मागोवा घेता आला। केन उपनिषदामध्ये देव दानवांच्या युद्धाची कथा होती, त्याच्यामध्ये देवांनासुद्धा कसा अहंकार झाला होता आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना ते हैमवती उमेचं दर्शन कसं घडलं आणि त्याच्यामध्ये अहंकार नाश कसा सांगितला आहे हेही पाहिलं। ईश, कठ, केन, प्रश्न उपनिषदामध्ये तर आपण 6 ऋषी पिप्पलाद मुनींकडे गेले आणि त्यांनी आपल्या मनातले 6 प्रश्न विचारले आणि त्याची सविस्तर उत्तरं पिप्पलाद मुनींनी कशी दिली, त्याच्यामध्ये अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून ओंकारापर्यंत अनेक विषयांचा उहापोह केला होता। मुंडक उपनिषद तर आपल्या सगळ्यांना अतिशय प्रिय असं उपनिषद आहे, कारण त्याच्यामध्ये एक पक्ष्याचं रूपक आहे। एका झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत आणि त्या 2 पक्ष्यांची कथा आपण अभ्यासली आणि त्या पक्ष्यांच्या कथेच्या माध्यमातून ते आपलंच चित्र आहे, आपलीच 2 मनं आहेत, किंवा तो जीवात्मा आहे आणि तो शिवात्मा आहे, असे 2 पक्ष्यांचं रूपकातनं आपल्याला थोडंसं तरी निदान त्याच्यातलं मर्म उलगडले असं म्हणता येईल। आता आज मात्र ज्या उपनिषदाला सुरुवात करणार आहोत ते आहे मांडुक्य उपनिषद। पण तत्पूर्वी सुरुवात तर करूच या, पण तत्पूर्वी मागच्या काही शंका किंवा काही लोकांचे मला मेसेजेस येतात, कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न विचारले जातात, काही शंका येतात, काही सूचना येतात, त्याचा अगदी एक 3-4 मिनटामध्ये आपण आढावा घेऊया। एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही वारंवार म्हणजे सत्यमेव जयती, त्याच्या वेळेस मी म्हटलं होतं आपल्या देशाचं बोधवाक्य काय आहे, सत्यमेव जयते आहे, जयते। पण इथे या उपनिषदामध्ये, मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयती आहे। मग याच्यातलं नेमकं बरोबर काय आणि चुकीचं काय?
खरं तर हे ठरवणारे आपण कोणीच नाही आहोत. पण जर का पाणिनीच्या व्याकरण नियमानुसार बघितलं तर सत्यमेव जयती हे बरोबर आहे. कारण जी जय हा परस्मैपदी धातू आहे, त्यामुळे जयती हे बरोबर आहे. आणि जयते हे रूप त्याला मी म्हटलं होतं आर्ष रूप आहे. कुणीतरी मला विचारलं आर्ष म्हणजे अशुद्ध का, इम्प्युअर आहे का? तर अशुद्ध नाही म्हणता येणार त्याला. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशी अनेक रूपं आहेत की जी व्याकरण नियमानुसार बरोबर नाही वाटत आपल्याला. म्हणजे बघा ना, यद गत्वा ननिवर्तन्ते हे बरोबर आहे, पण अनेक वेळेला अतिवर्तन्ती असं पण आलेलं आहे. किंवा पुरुषः अशी जी रूपं आली आहेत जी व्याकरण नियमामध्ये बसत नाहीत, पण त्यांना आर्ष रूप म्हटले. आणि आर्ष याचा खरा अर्थ आहे ऋषीप्रणीत. ऋषीप्रणीत ऋषींनी उच्चारलेलं आहे. आणि ऋषींच्या उच्चारणामध्ये दोष नाहीत. भले का ते तुमच्या व्याकरण नियमामध्ये बसत नसतील, पण जे आर्ष रूपं जी आहेत ती शुद्धच मानायची आहेत. किंवा त्याला छांदस असंही म्हटलेलं आहे. ऋषीप्रणीत असे हे काही शब्द आहेत जे आजच्या कारण. आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की पाणिनींनी हे व्याकरण नियम नंतर तयार केले. आणि उपनिषद काय आणि भगवद्गीता हे त्याही पूर्वीच आहे. त्यामुळे तेव्हा ते व्याकरण नियम नव्हते, म्हणून त्याला आर्ष रूप किंवा छांदस रूप असं म्हटलं जातं. हे एका प्रश्नाचं उत्तर झालं. असे अनेक प्रश्न आहेत. किंवा किती साधना करायची, किती वेळ परमार्थासाठी द्यायचा. तर मी असं सहजच म्हटलं होतं की 10% तरी वेळा आपण एकदा संसारात गुरफटलो नो की आपल्या लक्षात पण येत नाही की ते नामस्मरण करायचं आहे किंवा हे. पण मग निदान जेवढ्या वेळा लक्षात येतील, म्हणजे दिवसभरात तुम्ही 100 कामं करत असाल तर 10 कामं तरी परमेश्वरासाठी करायचे आहेत किंवा त्याचं नामस्मरण करून करायचे. आता 10% हा नुसता बोलायचा भाग झाला. इथे काही टक्केवारी नाही आहे. खरं तर तुम्ही 100% आपल्याला सगळ्यांनाच पोचायचं आहे. पण एक सुरुवात करण्यासाठी मी एक 5% 10% असं बोलते. तो काही नियम नाही आहे किंवा ती काही तो रेशो काही बरोबर आहे असंही नाही आहे. सुरुवात करण्यापुरतं हे मी बोलले होते. त्यामुळे आपली जशी क्षमता असेल, आपली कुवत असेल, आपली आवड असेल, आपली रुची जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त प्रत्येक कर्म हे भगवंताचं आहे. करणारा तोच आहे. मी फक्त साधन आहे, मी फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, ही भावना मात्र लक्षात ठेवायची. असं करत करत आपण ह्या उपनिषदांचा अभ्यास करणार आहोत. उपनिषद माणसाची खरं तर पर्सनॅलिटी घडवणारी आहेत. व्यक्तिमत्व विकास या उपनिषदांनी होणार आहे. उपनिषदांचा अभ्यास आपण जसं जसं करत जाऊ तसं आपल्या मनातलं भय आणि अज्ञान दूर होत जाणार आहे. आणि भय दूर झालं की आपण निर्भय होणार आहोत. आणि निर्भय व्यक्तींनी घेतलेले कोणतेही निर्णय अचूक असतात असंही संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. मग या उपनिषदाच्या अभ्यासाने पारलौकिक तर मिळणारच आहे. पारलौकिक कल्याण तर आपल्याला साधायचं आहेच आहे. पण इहलोकातलं, ह्या आत्ता ऐहिक जगातलं किंवा या भौतिक विश्वातलं सुद्धा कितीतरी गोष्टी आपल्याला प्राप्त होतील केवळ अभ्यासाने. अभ्यासाने एक जो काही कॉन्फिडन्स येतो, एक जो काही आत्मविश्वास येतो, तो निश्चितच या उपनिषदाच्या माध्यमातून येणार आहे. नुसतेच आपण आता अंधारात तीर सोडणार नाही आहोत. तर आपल्याला खरंच त्या उपनिषदामध्ये काय सांगितलं आहे ह्याचं निदान बेसिक ज्ञान तरी झालेलं आहे. आणि आता या 5 उपनिषदांचा अभ्यास झाला आहे. आता मात्र ह्याच्या पुढची जी उपनिषद आहे ती आणखीन थोडी कठीण होत जाणार आहे. पण कठीण होत जाणार आहेत म्हणून घाबरायचं काहीच कारण नाही आहे. कारण समर्थांनी सांगूनच ठेवलं आहे कानडेची अभ्यासावे. नाहीतरी गणितसुद्धा अवघड गणित सुटल्यानंतर आनंद जो होतो तो वेगळाच आहे. सोपी गणितं काय कोणीही करेल, पण अवघड गणित सोडवायचं आहे. अवघड उपनिषद आहे. अवघड म्हणजे घाबरवत नाही मी, आहे म्हटलं तर सोपंच आहे. कारण ह्याच्यामध्ये एकच विषय आहे. बाकीच्या उपनिषदांमध्ये विस्तृत चर्चा केलेली होती. या मांडुक्य उपनिषदामध्ये केवळ एकच विषय आहे आणि तोही आपल्या ओळखीचा आहे आणि तो आहे ओंकार. ओंकार ह्या एकाच विषयाला धरून हे उपनिषद आहे आणि अतिशय लहान आहे. त्यामुळे कदाचित आपलं हे 2 किंवा 3 भागामध्येच पूर्ण होईल असं वाटतं आहे. आणि हे मांडुक्य उपनिषद आहे 12च मंत्रांचं, पण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे तर ह्या मांडुक्य उपनिषदावर
गौडपादाचार्यांनी ज्या कारिका केल्या त्या कारिकांची संख्याच आहे 215. पुढे त्या कारिकांवर आणि ह्या उपनिषदांवर आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि आचार्यांनी भाष्य केल्यानंतरसुद्धा कुणीतरी त्याच्यावर वार्तिक लिहावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून ते कुमारिल भट्टांकडे गेले होते. इतकं हे महत्त्वाचं उपनिषद आहे. उपनिषदाचे ओरिजिनल मंत्र केवळ 12 आहेत, पण त्या 12 मंत्रावर अशा हजारो मंत्रांची चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये विवाद म्हणजे शास्त्रार्थ ज्याला म्हणतात तसा झालेला आहे. इतक्या दृष्टीने म्हटलं तर हे मांडुक्य उपनिषद महत्त्वाचं आहे. कुठे आलेलं आहे हे मांडुक्य उपनिषद? आता शांतिमंत्र म्हटला त्याच्यावरनं तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की हे अथर्ववेदातलंच आहे. कारण तोच मंत्र आपण म्हटला आहे, जो प्रश्न उपनिषदामध्ये म्हटला, जो मुंडक उपनिषदामध्ये म्हटला, तोच मंत्र आपण आत्ताही म्हटला, ओम भद्रं कर्णेभी. अथर्वशीर्षामध्ये सुद्धा हाच मंत्र आहे. त्यामुळे हे उपनिषद आहे हे अथर्ववेदाच्या ब्राह्मण भागात आलेलं हे उपनिषद आहे. एवढं तर आता नक्की झालं. अतिशय महत्त्वाचं उपनिषद आहे, कारण ह्याच्यामध्ये ओंकार उपासनेची अतिशय साध्यंत चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यावर मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे कारिका आहे, त्याच्यावर भाष्य आहे, त्याच्यावर वार्तिक आहे. आणि आमचे आचार्य आद्य जगद्गुरू शंकराचार्य तर म्हणतात की एका मांडुक्य उपनिषदाचा अभ्यास केला तरी पुरेसे. ते तर असं म्हणतात, मांडुक्यम एकमेव अलम. अलम म्हणजे पुरेसं आहे, सफिशियंट आहे. मांडुक्यम एकम एव अलम मुमुक्षुणाम विमुक्तये. जर मुमुक्षूंना मुक्ती साधायची असेल, मुक्ती मिळवायची असेल तर एक मांडुक्य उपनिषद पुरेसं आहे. तथापि पण हे शक्य नसेल, तथापि असिद्धम चेत, पण तुमची तेवढी तयारी नसेल, ज्ञानम दशोपनिषदम पठ. एका उपनिषद हे जर का समजणार नसेल तर तुम्ही 10 उपनिषदांचा अभ्यास करा, असं आपल्यासाठी ही सूचना आहे. म्हणजे बघा याची डेप्थ किती आहे, ह्याची खोली किती आहे. या उपनिषदामध्ये केवढं ज्ञान सामावलेलं आहे 12 मंत्रामध्ये. त्यामुळे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. अर्थातच दडपण घेण्याचं कारणच नाही आहे, कारण आपल्याला आचार्य आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. हे जे उपनिषद आहे हे श्रद्धेने, भक्तिभावाने, पण ज्ञानदृष्टीने जर का आपण ह्याचा अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला ह्याच्यातलं थोडं तरी ज्ञान गवसणार आहे. आता हे 6वं उपनिषद आहे. 5 उपनिषदं झाली. आता ह्या 5ही उपनिषदामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार आपण ओंकाराचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न उपनिषदामध्ये ओंकाराबद्दल जाणूनसुद्धा घेतलेलं आहे. किंवा कठोपनिषदामध्ये सुद्धा एतद आलंबनम श्रेष्ठम, एतद आलंबनम परम असंही पाहिलं होतं. किंवा यमराजांनी सुद्धा नचिकेताला उपदेश करताना सुद्धा ओंकाराचा उल्लेख आलेला होता. असं त्यामुळे या ओंकार कसा आहे त्याचाही याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आता आणखीन एक ह्याच्या निमित्ताने मला एक गोष्ट आठवली, तेवढी बोलते. की असं म्हटलेलं आहे की हे जे ओंकार उपासना आहे याच्या मुळाशी काय आहे, ओंकाराच्या मुळाशी काय आहे. किंवा एका ताईने मला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही तर म्हणता की उपनिषद हे प्युअर नॉलेज आहे, शुद्ध ज्ञान आहे, मग याच्यामध्ये उपासना शब्द येतोच कसा? ओंकाराची उपासना असं म्हटलं ना, ओंकाराची उपासना आहे किंवा भक्तीसुद्धा याच्यामध्ये आलेलीच आहे. मग एकदा तुम्ही ज्ञान म्हणताय, एकदा भक्ती म्हणताय, हे कसं काय? असंही एका कोणीतरी मला प्रश्न विचारला आहे. त्याचंही उत्तर आत्ता या योगाने आपण देऊया. की एखादं वस्त्र असतं, एखादं नायलॉनचं वस्त्र आहे किंवा सॅटिनचं आहे किंवा असं कुठल्या तरी वेगळं सिंथेटिक एखादं वस्त्र असलं तर ते आपण अंगावर घातलं तर ते टोचतं. किंवा एखादी अगदी बॅग जरी शिवायची असली तरी ती जरी अगदी सॅटिनची, सिल्कची बॅग असली तरी त्यालासुद्धा आपण आतनं अस्तर लावतो, त्याला मऊपणा येण्यासाठी. ज्ञानाचं सुद्धा असंच आहे. तसं म्हटलं तर ज्ञान हे वृक्ष आहे, पचायला थोडंसं जड आहे आणि म्हणून त्याला भक्तीचं अस्तर लावलेलं आहे आतून. आणि भक्तीचं अस्तर लावलं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला जवळचं वाटतं, अभ्यासावंसं वाटतं. आणि म्हणून पण एवढं करून आपण त्या
बॅगला म्हणा, त्या कपड्याला म्हणा, त्या ड्रेसला म्हणा. कॉटनचा ड्रेस नाही म्हणत आपण, तो सिल्कचा, सॅटिनचा, नायलॉनचा, क्रेयॉनचा असं किंवा लिननचा असं ड्रेस म्हणतो ना. तसंच उपनिषद ही प्युअर नॉलेज जरी असली तरी त्याच्यामध्ये भक्ती आहे आणि भक्तीशिवाय गंमतच नाही. आपण भगवद्गीतेच्या वेळेससुद्धा पाहिलं होतं, शेवटी हे सगळे योग आहेत ते एकमेकात मिसळलेले आहेत. ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजेच. अगदी एखादे मोठे डॉक्टर असले, अगदी सर्जन असले तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये भक्ती असावीच लागते, आस्तिक्यभाव असावाच लागतो. अगदी देवावर नसेल पण त्या पेशंटवर तरी श्रद्धा असावी लागते किंवा देवाकडे सुद्धा म्हणजे त्यांची अशी मागणी असते की माझ्या उपचारांना तू यश दे. त्यामुळे अगदी सगळ्या डॉक्टरांचं हे अतिशय प्रिय वाक्य आहे की आय ट्रीट बट ही क्युअर्स. उपचार मी करतो पण बरं करणारा तो आहे. एवढी भावना असेल तरच ते डॉक्टरसुद्धा यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे ज्ञानाला भक्तीची जोड हवीच. आता हे उपनिषद तर उपासनेचंच आहे, पण ह्याच्यात ज्ञान नाही आहे का? हो, ज्ञानच मुख्य आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या अवस्थांचं वर्णन आहे, त्यांची नावं आहेत किंवा त्यांचं कार्य काय हे सगळं आपण बघणार आहोत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 4 महावाक्य आहेत त्याच्यातलं एक महावाक्य ह्या उपनिषदात आलेलं आहे. अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य ह्या उपनिषदातलंच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ओम हाच या उपनिषदाचा मुख्य विषय आहे आणि त्यामुळे ह्याची ओंकाराची महती ह्याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. ओंकाराबद्दल आज आपण पुष्कळ बोलणार आहोत. 12 मंत्र आहेत असं म्हटलं, त्याच्यातले निदान 5 तरी मंत्र आज होतील आणि पुढच्या भागात होतील असं वाटतंय. आपल्याला घाई करायची नाही आहे, पण बघूया कसं होत आहे ते. आता ओम हे परब्रह्माचं वाचक आहे आणि अपरब्रह्माचंही वाचक आहे. परब्रह्म म्हणजे पलीकडचं आणि अपरब्रह्म म्हणजे अलीकडचं, म्हणजे पारलौकिक पण आहे आणि इहलोकातलं पण आहे. हे दोन्हीकडे ॲप्लिकेबल आहे असं हे परब्रह्माचं वाचक आणि अपरब्रह्माचं सुद्धा आहे. परब्रह्म म्हणजे कसं आहे? सदा वर्तमान आहे, केवल आहे, शुद्ध आहे, ते ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, निवांत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, ऊर्जा स्वरूप आहे, असं सगळं आहे. आता त्याची अवस्था झाली एकाकी न रमते, एकोहम बहुस्याम, आणि त्याला मूळ संकल्पाचं स्फुरण झालं, विचार आला, ते एक पायरी खाली आलं, म्हणजेच ते शबल ब्रह्म झालं. आणि मग त्या शबल ब्रह्माला म्हटलं आहे अपरब्रह्म, म्हणजे अलीकडचं ब्रह्म, म्हणजे आपल्याला दिसतंय. नाहीतरी ओंकार हा शब्द आपण लिहू शकतो. परब्रह्म आपल्याला लिहिता येत नाही. परब्रह्म हे इंद्रिय अगोचर आहे, पलीकडे. ना शब्दांनी त्याला जाणता येतो, ना त्याला स्पर्श करता येतो, ना त्याचा वास घेता येतो, ना त्याचा शब्द ऐकता येतो. हे सगळं पलीकडचं आहे. पण अपरब्रह्म हे अलीकडचं आहे. त्यामुळे या ओंकाराने, हा ओंकार हा ध्वनी आहे, तो ऐकता येतो. आमचे कान सक्षम आहेत ते ऐकण्यासाठी. डोळ्यांनी तो आकार पाहता येतो, आम्हाला त्याला स्पर्श करता येतो. म्हणजे हे अपरब्रह्मातला जो हा ओंकार आहे तो आपल्याला चिन्हांनी प्रगट करता येतो. आपल्याला ओंकार काढता येतो लिहायला सांगितला तर. आणि त्यामुळे, आणि तो ध्वनी आहे. ओम कधी म्हणतो आपण? कोणत्याही स्तोत्राच्या मंत्राच्या सुरुवातीला ओम म्हणतो. आणि खरं सांगू का, हा ध्वनी आहे ना, हा प्रणव ध्वनी आहे. जेव्हा हा संकल्पाचं स्फुरण झालं तेव्हा हा निनादला आहे. अगदी ब्रह्मांडामध्ये ह्याचा मोठा आवाज झाला आहे. आणि ह्या ध्वनीपासून, लक्षात घेऊया, या ध्वनीपासून सगळी वर्णमाला तयार झाली आहे. सगळ्याच्या मुळाशी आहे तो ओंकार आहे. आम्ही काय शब्द बोलतो आहे, आत्ता मी बोलते आहे, तुम्ही ऐकताय किंवा एरवी आपण बोलतो, हे सगळे शब्दांचं मूळ काय आहे, बीज काय आहे? ओंकार हेच बीज आहे. आणि ह्या ध्वनी, आणि हे ध्वनी कसे आहेत ते रिप्रोड्यूससुद्धा करता येतात. एखादा शब्द आपण ऐकला की तो पुन्हा लिहिता येतो आपल्याला. त्यामुळे ते ध्वनीमध्ये आकार निर्माण करण्याची शक्ती आहे. एक प्रयोग केला होता बरं का, वैज्ञानिकांनी एक अतिशय प्रयोग केलेला आहे की खरंच ध्वनी आणि त्याचा आकार ह्याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का?
हा प्रयोग केला होता. एक असा प्लॅटफॉर्म किंवा एक सपाट अशी पाटी घेतली, आपल्या भाषेत म्हणायचं तर एक पाटी घेतली, त्याच्यावर अगदी बारीक धूळ अशी पसरली, समान रूपाने सगळीकडे धूळ पसरली, चाळलेली, अतिशय बारीक. आणि ॲल्युमिनियमच्या फुंकणीने तो उच्चार केला, ओम ओम. आणि तशीच त्या धुळीमध्ये ती अक्षरं उमटली असं मानलं जातं. आणि हा प्रयोग म्हणजे यशस्वी झालेला आहे. त्यामुळे तिथे ओंकाराचं उच्चारण केलं तर ओंकाराची आकृती तिथे प्रकट झालेली, उमटलेली आहे. आणि सगळीच म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार किंवा संशोधनानुसार देवनागरीमधली जेवढी चिन्ह आहेत ती सगळी जर का तिथे उच्चारली तर तसा तसा आकार तिथे निर्माण होतो असं सिद्ध झालेलं आहे. समजा तुम्ही म म्हणालात, मचा आकार तिथे उमटतो असं आहे. आणि खरंच आहे, ह्या ओंकारातनं ह्या 52 मातृकांची निर्मिती झालेली आहे. वर्णातून शब्द निर्मिती होते ती अशी आहे. आणि जगाच्या व्यवहाराच्या बाबतीत थोडं अवघड वाटतंय ना तुम्हाला, पण आपण आता थोडं सोप्याकडे जाणार आहोत. जगाच्या व्यवहाराच्या बाबतीतसुद्धा हाच नियम लागू आहे. इथे म्हटलेलं आहे व्याहृती. व्याहृती म्हणजे उच्चार. त्यामुळे व्याहरण मा मनुस्मरण आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं. व्याहृती म्हणजे उच्चार. परमेश्वराने जो उच्चार केला तसं निर्माण झालेलं आहे. परमेश्वराने, ईश्वराने म्हणजे आधी पहिले परब्रह्म, त्याच्यातनं ईश्वर झालेला आहे. त्यांनी भूह म्हटलं आणि ही सगळी जमीन निर्माण झाली. जो शब्द उच्चारावा ती वस्तू निर्माण झाली. आकाश म्हटलं, आकाश निर्माण झालं. अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत. किंवा अगदी आता हा आपला विषय नाही आहे खरं तर, बायबलमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, लेट देअर बी लाईट अँड लाईट वॉज देअर. लाईट असा शब्द उच्चारला आणि खरोखर प्रकाशाचं साम्राज्य पसरलं असंही म्हटलेलं आहे. आणि त्यालाच म्हणतो आपण संकल्पात सिद्धीही. संकल्पातून सिद्धी निर्माण होते. मागच्या वेळेला सुद्धा आपण हे पाहिलं होतं. बोलताना मी बोलले ते, तुम्ही जसे विचार कराल तसं तसं घडत जातं. मग आपण विचार चांगला करूया, आपण सगळ्यांनी मोक्षाचा विचार करूया, उत्तम गतीचा विचार करूया आणि ते आपल्याला निश्चित प्राप्त होणार आहे असंही म्हणता येईल. आता परब्रह्माला क्षय नाही. ओंकार हे परब्रह्माचं द्योतक असल्यामुळे त्याला नाव मिळालं अक्षर. आपण अक्षर कशाला म्हणतो? आपण लेटर्सला अक्षर म्हणतो. प, फ, ब, भ, म ही अक्षर आहेत असं आपण म्हणतो. पण अक्षर या शब्दाचे 2 अर्थ आहेत. परब्रह्मापासनं हा ओंकार निर्माण झाला. परब्रह्म हे स्वतः अक्षर आहे. तिथे अक्षराचा अर्थ वेगळा आहे. अक्षर म्हणजे ज्याला क्षर नाही, ज्याला क्षय नाही, ज्याला क्षीणता नाही, जिथे ऱ्हास होत नाही, ते अक्षर. आणि अक्षर आपण ज्याला म्हणतो लेटर्स या अर्थी, शब्दांमधला जो घटक आहे अक्षर, तो सुद्धा अक्षरच आहे. तो नाहीसा होत नाही. समजा आता हे आपण आता बोलतो आहे प्रवचन आणि हे समजा डिलीट झालं, पूर्ण नाहीसं झालं, तरी तुमच्या मनावर जे शब्द ठसलेले आहेत ते नाहीसे नाही होणार. ज्यांना आठवेल त्यांना हे लिहून काढता येईल. म्हणजे शब्द किंवा एखाद्या पाटीवर शब्द लिहिला, मी गाय हा शब्द लिहिला पाटीवर आणि नंतर पुसून टाकला, पण तुम्हाला कळायचं ते कळलं की नाही? गाय हा शब्द कळला की नाही? त्यामुळे हे तसं म्हटलं तर अक्षर आहे आणि तुम्ही ते दुसरीकडे परत लिहू शकता. त्या दृष्टीने सुद्धा हे अक्षर आहे. आणि या ओंकाराच्या उच्चारणानेच या संपूर्ण जगाची निर्मिती झालेली आहे. कुठल्याही मंत्राचा उच्चार करताना सुरुवातीला ओंकार म्हणायचा असतो. कारण जेव्हा आणि ओंकार हा दोन्ही बाजूनी, हे आपण वारंवार बोलतो आहे, साधकांनी ओम म्हणायचं म्हणजे त्याला साध घालायचे आणि परब्रह्माकडनं त्याचा प्रतिसाद येतो. तोही म्हणतो की बरोबर आहे, तथास्तु, पोचलं बरं का माझ्यापर्यंत, तथास्तु, तुझं कल्याण होऊ दे, असाही हा ओंकार आहे. आणि म्हणून किंवा हे ऋत्विज आहेत ना, यज्ञातले 4 ऋत्विज आहेत, होता आहे, अध्वर्यू आहे, उद्गाता आहे आणि ब्रह्मा आहे. हे 4ही जण ओंकारानेच सुरुवात करतात किंवा ओंकाराच्या भाषेतच बोलतात. असा हा ओंकार आहे. तो कसा आहे? त्रिकालातीत आहे.
आणि तेच बघणार आहोत. हा ओंकार हा त्रिकालातीत कसा आहे, काळाच्याही पलीकडे, काळाला ओलांडून जाणारा असा हा ओंकार आहे. आणि म्हणून ह्याच्यावर आपण आता या 12 मंत्रावर बोलणार आहोत. आत्ताच मी म्हटलं की गौडपादाचार्यांनी याच्यावर कारिका लिहिलेल्या आहेत. आता हे गौडपादाचार्य कोण? तर आद्य जगद्गुरू शंकराचार्य इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. आपल्या बुद्धीची झेप कुठपर्यंत जाते आपण नेहमीच, किंवा अगदी माऊलींनीसुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, भाष्यकारा ते वाट पुसतो. शंकराचार्य हे एक माइलस्टोन मानला जातो. आपण प्रार्थना म्हणताना सुद्धा म्हणतो ना, सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरां. शंकराचार्य मध्यमां. आपल्याला त्याच्या मागचं फारसं माहिती नसतं, पण आद्य शंकराचार्यांचे गुरु कोण आहेत? ते पादाचार्य आहेत. आणि पादाचार्यांचे गुरु आहेत ते गौडपादाचार्य आहेत. म्हणजे शंकराचार्यांचे आजे गुरु कोण आहेत? ते गौडपादाचार्य आहेत. आणि पाद हे श्रेष्ठत्व दाखवणार आहे, त्यामुळे गौडपाद असंही म्हटलेलं आहे. आणि गौड ही याचा अर्थ काय? हे गौडपादाचार्य कुठले होते? तर ते होते, गौड शब्द लक्षात घ्या, गौडचा अर्थ आहे बेंगॉल. आणि बंगालचा सुद्धा उत्तरेकडचा भाग आहे, त्याला गौड म्हटलं जायचं. आणि तिकडनं हे गौडपादाचार्य आले होते. आणि त्या गौडपादाचार्यांनी या मांडुक्य उपनिषदावर 215 कारिका लिहिलेल्या आहेत. म्हणजे ह्याच उपनिषदातल्या मंत्राचा अर्थ अधिक स्पष्ट करून पण पद्यरूपानेच या कारिका लिहिलेल्या आहेत. पण त्या एकूण 215 आहेत आणि त्याच्यामध्ये 4 प्रकरणं आहेत. आता मी हे एवढं कशासाठी बोलते? तुम्हाला वाटेल हा उपनिषदाला सुरुवात करा ना, करणारच आहोत, पण पार्श्वभूमी समजल्याशिवाय उपनिषदाला आपल्याला हात घालताच येणार नाही. कारण ही उपनिषदं समजून घेण्यासाठी या कारिकांचा सुद्धा आपल्याला थोडासा निदान तोंड ओळख तरी व्हायला पाहिजे. हे कारिका जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये 215 कारिका आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकरणं आहेत. आगम प्रकरण, वैतथ्य प्रकरण, अद्वैत प्रकरण आणि अलात शांती प्रकरण. आगम वेदांना म्हणतात आणि निगम हे श्रुतींना म्हणतात. आगमानिगमासी, त्यामुळे आगमानिगमासी आपण हे अनेक वेळेला ऐकलं आहे. आगम म्हणजे हे वेद प्रकरण आहे. वैतथ्य शब्द फार वेगळा आहे. तथा माहिती आहे आम्हाला, तथा म्हणजे तथा, तसं, तथास्तु आपण म्हणतो ना, पण तसं नाही. वितथा, तसं नाही, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे वितथा. आणि त्याच्यावरनं शब्द आला आहे वैतथ्य, म्हणजे असं नाही, हे जग जसं दिसतं आहे ना तसं नाही आहे, असं वारंवार सांगितलं आहे. नॉट दस, नॉट लाईक धिस, असं नाही आहे. हे वैतथ्य प्रकरणात सांगितलं आहे. अद्वैत प्रकरणामध्ये नॉन ड्युअलिटी किंवा अद्वैत, शेवटी कितीही नानात्व दिसलं, कितीही विविधता दिसली तरी पोचायचे एकापर्यंत, असं अद्वैत प्रकरणाच्या काही मंत्र आहेत. आणि शेवटचं जे आहे ते अलात शांती. अलात शांती म्हणजे जी निरंतर शांती आहे, अशी अलात शांती याचं वर्णन केलेलं आहे. ह्या 4 प्रकरणात आपण त्या सगळ्या कारिका बघणार नाही आहोत, पण हे उपनिषद समजून घेण्यासाठी लागलं तर त्यांचा आधार आपल्याला निश्चितच घ्यायला लागणार आहे. आणि म्हणून हे शंकराचार्यांचं भाष्य तिथपर्यंत आपण जाणार नाही आहोत, पण गौडपादाचार्यांच्या काही कारिका निश्चितच बघणार आहोत. असं हे उपनिषद आहे. लहानसं आहे पण अतिशय शक्तिशाली आहे. आशय गर्भ आहे. स्मॉल बट पॉवरफुल, लिटल बट हॉट. मिरची कशी असते? लवंगी मिरची आपण काय म्हणतो की आहे बारीकशी पण अतिशय तिखट आहे. त्या मोठाल्या मिरच्यांना एवढा तिखटपणा नसतो इतका त्या लवंगी मिरचीला असतो. हे तसं नाही आहे उपनिषद, पण गमतीने त्याला म्हटलेलं अगदी सर्व प्रियानंदांच्या व्याख्यानात ऐकलं. पण लिटल बट हॉट असं हे अद्वैत उपनिषद आहे. अद्वैताचा पुरस्कार करणारं असं हे उपनिषद आहे. अर्थात या उपनिषदाला अधिकारी कोण आहे
ह्या उपनिषदाचं श्रवण कोण करू शकतो? जो अधिकारी आहे, ज्याने थोडा तरी अद्वैताचा अभ्यास केलेला आहे. दृग्दृश्य विवेक म्हणजे काय हे ज्याला खरंच ठाऊक आहे, अशानेच या उपनिषदाचा अभ्यास करावा. मग तुम्ही म्हणाल आम्ही करायचा का नाही करायचा? अहो करायचा ना, कारण आपला आता भगवद्गीतेचा अभ्यास झाला आहे, 5 उपनिषदाचा अभ्यास झाला आहे. दृश्य या कल्पना ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला थोड्या तरी माहिती आहेत. त्यामुळे आपण मागेही बोललेलं वेदांत डिंडीममध्ये सुद्धा आचार्यांनी हेच सांगितलं आहे. दृग्दृश्य द्वौ पदार्थौ स्तः परस्पर विलक्षणो दृग्ब्रह्म दृश्यमायेति इति वेदांत डिंडिमः. सगळं जे दिसतंय ना, दृश्य आहे, जे डोळ्यांनी दिसतंय, तुम्ही, आम्ही, झाडं, वेली, पशु पक्षी, आकाश, पर्वत, नद्या, हे सगळं दिसतंय, ही सगळी माया आहे. कारण ते दृश्य आहे ना. दृक् कोण आहे? द्रष्टा कोण आहे? तो आतला आहे. त्यामुळे ते आतलं आहे ते ब्रह्म आहे आणि दृश्य आहे ती माया आहे. एवढं कळलं. एक द्रष्टा आहे आणि एक दृश्य आहे. एक चैतन्य आहे, एक जड आहे. हे ज्याला ठाऊक आहे त्याला या उपनिषदाचा अभ्यास निश्चितच करता येईल. आणि हे उपनिषद ह्या ऋषीप्रणीत आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सूक्ष्म तरल अवस्थेमध्ये त्यांना हा अनुभूती आलेली आहे, अनुभव आलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी हे सगळं आपल्यापर्यंत हे पोचवलेलं आहे. आता पुष्कळ प्रस्तावना झाली, मध्ये मध्ये बाकीचं बोलणारच आहोत, पण आता मंत्राला मात्र आत्ता सुरुवात करूया. काय मंत्र आहे? पहिला मंत्र काय आहे? ओम इत्येक्षरमिदं सर्वं तस्य उपव्याख्यानम. काय म्हटलेलं आहे? आधी 3 ओळीचा मंत्र आहे तेवढा वाचते. ओम इति एतत् अक्षरम इदं सर्वं तस्य उपव्याख्यानं भूतं भवत् भविष्यत् इति सर्वं ओंकार एव यच्च अन्यत् त्रिकालातीतं तत् अपि ओंकार एव. थोडं कळलं तुम्हाला? वाचता वाचताच थोडं कळलं. ओंकार हे असं अक्षर आहे की हे सगळं दृश्य जगत ओंकारच आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल सगळं कसं काय ओंकार आहे? झाडं, वेली, पशु पक्षी हे काय ओंकार आहे का? बघा, विचार करा, सगळीकडे हा ओंकारच भरलेला आहे. जिथे जिथे जो ध्वनी आहे, जो आकार आहे, तो ओंकाराचेच आहे. पक्षी आकाशात जेव्हा उंच उडत असतात, दोन्ही पंख पसरून आणि मान किंचित खाली घालतात, तेव्हा जो आकार होतो तो ओंकाराचाच आकार आहे, तो ओंकारच आहे. अहो एवढंच कशाला, आपल्या 2 भुवया आहेत आणि मध्ये एक नासिका आहे, हा देखील ओंकारच आहे. त्यामुळे सगळीकडे त्या 2 भुवयामध्ये जी नासिका आहेत बघा ना, असा आणि मध्ये नासिका, हा ओंकारच आहे. किंवा आपलं शरीर हेच ओंकार आहे. अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी. खरं तर गणपतीचंच वर्णन आहे, पण गणपती कसा आहे? ओंकार स्वरूप आहे. हे तिन्ही एकवटले. ओंकार कुठे नाही, ध्वनीमध्ये ओंकार आहे. जे बोलतं, अगदी लहान बाळाशी आपण बोलतो, आपण त्याला विचारतो काय झालं बाळा, भूक लागली, आई पाहिजे, ते काय म्हणतं? हा सुद्धा ओंकारच आहे. पहिला ध्वनी त्याच्यातनं जो प्रगट होतो, तो बाळ ज्याला आपण हुंकार देतो असं म्हणतो, तो काय आहे? तो ओंकारच आहे. हम्मा हम्मा, हंबरणं जे गाईचं आहे ते ओंकारच आहे. आईला हाक मारतं बाळ पहिलं, अंब, अम्मा, मम्मा, हे सगळे ओंकाराचीच रूपं आहेत. शेवटी तुम्ही कुठलाही शब्द घ्या, कुठलंही अक्षर घ्या, त्याचं ओरिजिन आहे ते ओंकारामध्येच आहे. इतकं ते ऑब्व्हियस आहे असं म्हटलेलं आहे. आणि ते सगळे ते ओंकार आहे. सर्वत्र घनदाट भरून राहिलेलं ते परब्रह्म आहे. त्याला कुठलं नाव द्यावं हे ऋषींना कळेना आणि त्याला सद्वस्तू म्हटलेलं आहे. आणि त्या वस्तूमध्ये सगळ्या शक्ती अगदी ठासून भरलेल्या आहेत. त्या निवांत शांत परब्रह्माला स्फुरण झालं आणि त्यांनी वेगवेगळी रूपं घेऊन एक खेळ मांडला आणि त्या स्फुरणातून जो नाद उठला तोही ओंकारच आहे.
हालचाल झाली की नाद आला. हा कागद आहे, हा मी खाली टाकला, तुम्हाला आवाज आला नाही, पण त्या कागद खाली पडल्याचा एक आवाज आहे, तो सुद्धा काय आहे? ध्वनी आहे. मग या एवढ्या परब्रह्माला स्फुरण झालं, तेव्हा हालचाल झाली, तेव्हा ध्वनी नसेल का निनादला? तो ध्वनी आहे, तो ओंकार आहे, तो आजही आहे. अगदी शांत बसल्यानंतर आपल्या श्वासोच्छ्वासाची जी लय आहे ती जर का आपल्याला ऐकता आली, तोही ओंकार आहे. सोहम हंसा, सोहम हंसा असं ते आहे. त्यामुळे अगदी, आणि आत्तापर्यंत आपण अनेक वेळेला पाहिल्या, कठोपनिषदामध्ये सुद्धा यमराजाने या ओंकाराचंच महत्त्व त्याला सांगून नचिकेताला सांगितलं होतं, किंवा पुढे तैत्तिरीय उपनिषदामध्ये सुद्धा या ओंकाराचंच वर्णन येणार आहे. ओम ही खरं म्हटलं तर अनुकृती आहे. अनुकृती, तुम्ही ओमनी त्याला साथ घातलीत आणि ओम ही त्याची अनुकृती आहे किंवा अनुमोदन आहे किंवा तथास्तु म्हटलेलं आहे. जेव्हा शिष्य गुरूंकडे प्रार्थना करतो तेव्हासुद्धा गुरु उपदेशाला प्रारंभ करतात ती ओंकारानेच करतात. त्यामुळे कोणतंही कार्य सुरू करताना किंवा त्याचा समारोप करताना ओम तत्सत म्हणावं. सुरुवात करताना ओम म्हणावं आणि समारोप करताना ओम तत्सत. भगवद्गीता म्हणताना सुद्धा आपण शेवट करताना ओम तत्सदिती असं म्हणतो ना, त्यामुळे असा तो आदेश आहे असं म्हटलेलं आहे. या ओंकार साधनेने ब्रह्मप्राप्ती तर होतेच, पण ऐहिक समस्यासुद्धा तुमच्या सुटतात. त्यामुळे ओंकार, आणि हल्ली आजकाल तर ओंकार ही थेरपी म्हणून मानली जाते. ओंकार साधनेचे अनेक जाणकारांचे चांगले वर्ग असतात, त्याच्यामध्ये सुद्धा या ओंकार, आणि ह्या ओंकारातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे हा ओंकार कसा आहे. बघा, आता आणखीन थोडं पुढे जाऊया. ओम इति एतत् अक्षरम इदम सर्वम तस्य उपव्याख्यानम. गुरुजी म्हणतात शिष्याला, इथे शिष्याने काही प्रश्न विचारलेला नाही आहे, पण गुरुजी म्हणतात उपव्याख्यानम. उप म्हणजे जवळ, आणि त्याच्या जवळ जाऊन मी त्याच्याबद्दल तुला माहिती देतो. ओम कसा आहे? भूतम, भवत, भविष्यत. 3 काळ आलेत. भूतम म्हणजे जो होऊन गेला तो, भवत म्हणजे आत्ता घडतोय तो वर्तमान काळ, आणि भविष्यत म्हणजे होणारा जो आहे. भूतम, भवत, भविष्यत इति सर्वम ओंकारमेव. हे सगळं ओंकार स्वरूपच आहे. ओंकार स्वरूप जो गणपती आहे त्यालाही आपण म्हणतो ना, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम गुणत्रयातीतः. त्या सगळ्याच्या पलीकडे सगळे काळ येतील जातील, या काळाच्या उदरामध्ये अनेक गोष्टी गडप होतील, पण ओंकार हा टिकून राहणार आहे. कारण ओंकार म्हणजे त्या परब्रह्माचं सूचक आहे. यच्च अन्यत. बरं, हे सोडून जे इतर काही आहे, त्रिकालातीतम तद अपि ओंकार एव. भूत, भवत आणि भविष्यत हे 3ही काळ तर झाले. ह्याच्या पलीकडे जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील, जे काही यच्च अन्यत, हे सोडून जे दुसरं आहे, अदर दॅन धिस, जे काही आहे ते त्रिकालातीतम तद अपि ओंकार एव. हे सगळं ओंकारानेच भरलेलं आहे, याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. ओंकार हे अक्षर हे परब्रह्माचं रूप आहे, आणि तो सगुणा आणि निर्गुणाचा संधी आहे. मगाशी जे मी म्हटलं, परब्रह्म आणि अपरब्रह्म या दोन्हीच्या मध्यावर तो ओंकार आहे. इथेही तेच म्हणल्यावर सगुण पण तोच आहे आणि निर्गुण पण तोच आहे. निर्गुण निराकाराला सगुण साकारामध्ये आणणारा विश्वारंभाचा पहिला ध्वनी आहे तो ओंकार आहे. आणि खरंच आहे, या ओंकार हे सगळ्याचं बीज आहे. वृक्ष मोठा असतो, पण त्याचं बीज अगदी लहानसं असतं. वटवृक्षाचा विस्तार केवढा तरी मोठा असतो, पण वटवृक्षाचं फळ जर का फोडून पाहिलं तर त्याच्यामध्ये अगदी खसखशीच्या दाण्या एवढं बी असतं. ते बीही फोडून पाहिलं तर आत काहीच नसतं, पण एवढूशा त्या बीजामधनं एवढा विस्तार होतो, हे आपण प्रत्यक्ष पाहतो. अगदी तसंच ह्या ओंकारातून ह्या विश्वाची निर्मिती झाली आहे. थोडं पटतं आहे आता आम्हाला, थोडं पटतं आहे.
एवढ्याशा ओंकारातून एवढं सगळं ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. आता तो कसा आहे, सर्वम ही एतद ब्रह्म, दुसरा मंत्र आहे, सर्वम ही एतद ब्रह्म अयमात्मा ब्रह्म. आलं की नाही महावाक्य, अयमात्मा ब्रह्म सो अयमात्मा चतुष्पाद. काय म्हटलेलं आहे, सर्वम ही एतद ब्रह्म, सगळं जे आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. आणि काय ब्रह्मस्वरूप आहे, अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे ना तोच ब्रह्म आहे. सहा अयम आत्मा चतुष्पाद. आणि त्या आत्म्याला काय आहेत, 4 पाद आहेत. काय सुंदर वर्णन केलं. एका चरणामध्ये हा दुसरा मंत्र सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे महावाक्य आलेलं आहे. थोडं समजतंय ना. हे जे सर्व विश्व दिसते आहे ते ब्रह्मच आहे. हा आत्मा म्हणजे ब्रह्म आहे आणि तो कसा आहे, चतुष्पाद आहे. आता पाद म्हणजे नेमकं काय आहे, पद्यते इति पादः. पद्यते म्हणजे अपेक्षित वस्तूकडे पोहोचवतं. एक एक पद टाकत जाणं पद्यते. एखाद्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला, जिथे जायचं आहे तिथे तुम्ही चालत पावलांनी जाता, त्याला पाद असं म्हटलेलं आहे. आणि पाद म्हणजे त्याच्या 4 स्थिती आहेत. पाद ह्याचा अर्थ जिथपर्यंत पोचवलं जातं तो पाद आहे, म्हणजे पाऊल या अर्थाने घेतले. पण पाद याचा अर्थ आणखीन एक आहे. पाद एखाद्या गोष्टीचे जर का 4 भाग केले तर त्याच्यातल्या एका भागाला पाद असं म्हटलेलं आहे. अगदी घड्याळाचं उदाहरण घेऊया. अगदी संस्कृत भाषा ज्यांना थोडं माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे. आता 12 आकडे असतात घड्याळामध्ये, त्या किंवा आपण इंग्लिशमध्ये जर का म्हणायचं तर क्वार्टर जो भाग आहे, पाव भाग जो आहे त्यालाही पाद म्हटलेलं आहे. 2:45 वाजले असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो, 2:45, पाऊण उणे 3, म्हणजे काय म्हणतो आपण, 2:45, पाव उणे 3, पाव कमी, 3 वाजायला पाव भाग कमी. तसंच अगदी इंग्लिशमध्ये काय म्हणतो, क्वार्टर टू 3. तसंच संस्कृतमध्ये म्हणतात पादोनती, त्रिवदन, पादोनत्री, पाद उन म्हणजे कमी, 1 पाद कमी. आता इथे सुद्धा या 4 स्थिती म्हटलेल्या आहे. अयमात्मा ब्रह्म हे वाक्य त्या ओंकाराची ओळख करून देण्यासाठी वापरलेलं आहे. आणि इथे म्हटलेलं आहे सर्वमी एतद ब्रह्म अयमात्मा ब्रह्म सहा अयमात्मा चतुष्पात. 4 पाय आहेत त्याला. ईशावास्य उपनिषद आठवते का तुम्हाला? त्यामुळे हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पोषण अपावृणो सत्यधर्माय दृष्टये. इथे तेच म्हटलेलं आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे तोच ब्रह्म आणि हेच सत्य आहे. सत्य धर्माय दृष्टये. आम्ही या अक्षर सत्यापासून निर्माण झालो आहे आणि ही अक्षर अनंत शक्ती आमच्यामध्ये आहे. ही शक्ती म्हणजे नेमकं काय आहे तर शरीरात वसत असून सुद्धा शरीर नाही असा तो आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म म्हणजे ओंकार आहे. आता तिन्ही गोष्टींची एकरूपता झालेली आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच ओंकार. थोडं आपण पुढे चाललो आहे, थोडं समजते ना. हा आत्मा आहे तो परमात्मा आहे. परमात्मा म्हणजेच परब्रह्म आहे आणि परब्रह्म म्हणजेच ओंकार स्वरूप आहे. थोडं समजतंय किंवा आणखीन जवळचं. आता थोडं आणखीन सोपं करूया. या जसं पूर्वीची पद्धत आहे, 1 रुपया असायचा आणि 1 रुपयामध्ये 4 पावल्या असायच्या, 4 आण्यांची नाणं असायची. तशी या ओंकाराची 4 पदं आहेत आणि त्या 4 पदाचा मिळून तो 1 रुपया किंवा तो पूर्ण ओंकार बनतो. थोडं समजतंय. आता 4 पाद म्हणजे कुठले, 4 पदं म्हणजे कुठलेत, अ उ म आणि अर्धबिंदू किंवा चंद्रबिंदू ज्याला म्हणतात, अशी 4 पदं आहेत. अ उ म आणि तो बिंदू. किंवा आणखीन एक अर्थ आहे पद. चतुष्पातमध्ये फार अर्थ सामावला आहे बरं का. वाटतोय छोटा, मंत्र आहेत कमी, पण सगळेच महत्त्वाचे. पद हा शब्द आणखीन आपण एका प्रकाराने वापरतो बरं का. पद म्हणजे एखादी पोस्ट, ह्यालासुद्धा आपण पद मिळतं की ह्याला मॅनेजर पद मिळालं
किंवा तिला मातृपद मिळालं, पत्नी पदावर ती विराजमान झाली म्हणतो ना. पद म्हणजे एखादी पोस्ट आहे किंवा एखाद्या म्हणजे त्याला मर्यादा, स्थानाची मर्यादा नाही आहे की इथे बसला म्हणजे तो मॅनेजर आहे असं नसतं. त्याला स्थानाची तशी मर्यादा नाही आहे, त्याच्या अधिकाराची मर्यादा आहे. पण म्हणून तो मॅनेजर पद जरी त्याला प्राप्त झालं तरी मॅनेजर पद म्हणजे तो व्यक्ती नाही आहे, ती व्यक्ती म्हणजे मॅनेजर पद नाही आहे. त्याची ती एक अवस्था आहे. ऑफिसमध्ये असतो तेव्हा मॅनेजर असतो, पण घरी असताना तो साध्या पायजम्यावर बसलेला असतो, तेव्हा काही तो मॅनेजर नसतो. इथे सुद्धा तसंच म्हणलं, ही 4 पदं आहेत, पण ही 4 पदं म्हणजे ओंकार नाही आहे. ती त्याची तो त्याचा एक भाग आहे. त्याला जाणून घ्यायचं असेल तर अगदी त्या जवळच्या गोष्टीपासून सुरुवात करायची आणि एक गोष्ट एलिमिनेट करत जायची. उरेल तो फक्त ओंकार आहे. त्यामुळे हा आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. थोडं कठीण आहे. आता पुढचं तर आणखीन थोडंसं अवघड वाटेल कदाचित, पण आता ह्या 3 भागांना आपण जाणून घेणार आहोत. हे 3 भाग पाहिले की नाही. आता आपण तो बिंदू सध्या बाजूला ठेवूया. 3 भाग आहेत, अ, उ आणि म. 3 भाग कळले. आता त्याला नाव दिलेलं आहे वेगळं आणि त्याचं कार्य किंवा त्याचं क्षेत्र काय आहे तेही बघणार आहोत. 3रा मंत्र सांगतोय, जागरितस्थानो बहिष्प्रज्ञः सप्तांग 19मुखः स्थूल भुक् वैश्वानरः प्रथमः पादः. हा प्रथम पाद आहे. आपण आता अचा विचार करताना आपल्यासुद्धा 4 अवस्था असतात. आपल्या माणसाच्या सुद्धा 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि 4थी अवस्था आहे ती तुरिया अवस्था आहे. जागृती म्हणजे आत्ता आपण जागे आहोत ना. जागेपणी या सगळ्या विश्वाचा अनुभव येतो आहे. हे झाड हलतंय, ते फूल छान फुललेलं आहे, इकडे पाणी वाहतंय, तिकडे कोणीतरी मला हाका मारतंय. म्हणजे ह्या विश्वाचं ज्ञान असतं आपल्याला जागृतीमध्ये. इथे म्हटलेलं आहे, हा स्थूलाचा भोग घेणारा वैश्वानर हा प्रथम पाद आहे आणि जागेपणा हे त्याचं कार्यक्षेत्र असून तो बाहेरच्या जड वस्तूंनासुद्धा जाणतो. आत्ता मी या डोंगरावर आलेली आहे किंवा इथे शेजारनं नदी वाहती आहे, हे सगळ्याची मला जागृतीमध्ये जाणीव असते. असा जो पहिला अ आहे त्याला 7 अवयव आणि 19 तोंड आहेत. तुम्ही म्हणाल हे तर कधीच आम्ही ऐकलं नाही. 7 अवयव आहेत आणि 19 तोंड आहेत. आणि बहुतेक आता ह्याच्याबद्दल थोडं नंतर जाणून घ्या, 1-2 मिनिटांनी. आधी ह्याच्याबद्दल बोलते. सामान्य माणसाचे सगळे व्यवहार जागेपणीच चाललेले असतात. आपण शाळेत जातो, आपण बँकेत जातो, आपण बाजारात जातो, आपण प्रवासाला जातो, हे सगळं शक्यतो जागेपणीच चाललेले असतात. त्यामुळे या जागृत अवस्थेला तो ज्ञानाची अवस्था समजतो. या अवस्थेमध्ये तो अनेक जड वस्तूंचा भोग घेतो. अन्न खातो, आपण पाणी पितो, प्रवासाचं सुख अनुभवतो, अनेक जड वस्तूंचा आपण त्याच्यामध्ये भोग घेतो. त्याला इथे म्हटलेलं आहे स्थूल भुक् वैश्वानरः प्रथमं पादः. आता 7 अंग आहेत किंवा 7 अवयव आहेत आणि 19 तोंड आहेत. हे कुठनं काढले 19 तोंड? 7 अवयव आहेत. जसा हृदयातील आत्मा शरीर धारण करतो तसा हा ईश्वर आहे, त्यांनी हे विश्व धारण केलेलं आहे. आपली भारतीय तत्त्वज्ञान सांगतं की मी कोण आहे? मी आत्मा आहे. या आत्म्याला राहण्यासाठी हे शरीर निर्माण झालेलं आहे, आत्म्याचं घर म्हणून. पाश्चात्य तत्त्वज्ञान ह्याच्या अगदी उलट आहे. ते म्हणतात मी म्हणजे कोण आहे? मी शरीर आहे आणि शरीराला जसं हात आहेत, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, तसा एक आत्मा आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणतं मी आत्मा आहे आणि माझ्यासाठी हे शरीर आहे. तसं जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. ईश्वर एकच आहे आणि त्यांनी हे विश्व निर्माण केले त्याला राहण्यासाठी. आता 7 काय तुम्ही म्हणताय अवयव आहेत? 7 अवयव काय आहेत बघू. माणसाच्या बाबतीतले बघू आणि ईश्वराचेही बघू. हा सगळा संबंध लावत आपण पुढे जाणार आहोत. कठीण वाटलं तरी पुन्हा पुन्हा अभ्यास केला की ह्याचा निश्चितपणाने अर्थ लागेल. आमचे समर्थ तर म्हणतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन,
तसेच श्रवण मनत करीतची जावे. पुन्हा पुन्हा ऐकलं, पुन्हा पुन्हा अभ्यास केलं की हे निश्चित कळणार आहे. आता माणसाचे 7 अंग कुठले आहेत ते बघूया. शिर आहे, नेत्र आहे, प्राण आहे, मध्यस्थान आहे, मूत्रस्थान आहे, चरण आहे आणि मुख आहे. हे 7 अवयव आहेत. आता जसं माणसाचं शिर आहे तसं या सृष्टीमध्ये द्युलोक आहे. सगळ्यात वरती उत्तमांग काय आहे? द्युलोक आहे. नेत्र आहे तो सूर्य आहे. सूर्याला विश्वाचा चक्षु म्हटलेलं आहे. आपला जसा प्राण आहे तसा ब्रह्मांडामध्ये वायू आहे. आपलं जसं नाभिस्थान आहे, मध्यस्थान आहे, तसं हे आकाश आहे. 5वा जो आहे अवयव मूत्रस्थान आहे ते अन्न आणि पाणी आहे. 6वा आहे 2 चरण, ती आहे पृथ्वी. आणि 7वं मुख आहे तो अग्नी आहे. या शांताच्या अनुभवावरनं अनंताची विशालता वर्णन करण्याची ही मानवाची धडपड आहे. आपल्या शरीरावरनं ह्या ब्रह्मांडाचा विचार करायचा. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात सगळीकडे आहे. आणि अजून एक म्हटलेलं आहे, या स्थूल शरीराला 19 मुख आहेत. कुठली 19 मुख? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी ही 19 मुखं आहेत. त्यामुळे हे इथे जे सांगितलं आहे, सप्तांगः 19 मुखः. एक उन विंशती, विंशती म्हणजे 20, त्याला एक उन म्हणजे एक कमी म्हणजे 19 अशी मुखं आहेत असं म्हटलेलं आहे. हे ब्रह्माच्या जाणीवेचं पहिलं दर्शन आहे. ब्रह्माची जाणीव एखाद्या मोठ्या अगदी जुन्या खेडेगावातमध्ये आता मोठाले वाडे आहेत, पूर्वी सगळीकडेच होते, पण त्या वाड्यातसुद्धा एकदम आत शिरता यायचं नाही. सुरुवातीला मोठा दिंडी दरवाजा असतो, मग देवडी असते, मग ओटी असते, सोपा असतो, माझघर असतं आणि मग आत स्वयंपाकघर असतं. या आतल्या देवघरापर्यंत जाण्यासाठी हे एक एक दालन ओलांडत जायचे असंही म्हटले. त्यामुळे हा प्रथमः पादः असं म्हटलेलं आहे. आता दुसरा पाद बघूया. आज आपण 3 पाद फक्त बघणार आहोत. स्वप्नस्थानो अंतःप्राज्ञः सप्तांग 19 मुखः प्रविविक्तभुक्तः तैजसो द्वितीयः पादः. पहिला होतं जागृती. आता दुसरं जे पाद आहे ते स्वप्न अवस्था आहे. आता स्वप्नावस्थेमध्ये आपण काय करतो? जड अवस्थेमध्ये प्रत्यक्ष अन्न खातो, जड वस्तूंचा भोग घेतो, फिरायला जातो, काहीतरी छान कपडे घालतो, अलंकार लेतो, पाणी पितो, आणखीन काय काय गोष्टी करत असतो. हे सगळे प्रत्यक्ष भोग घेतो. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भोग नाही, सूक्ष्म भोग घेतले जातात. थोडं बघूया आता. सूक्ष्म वस्तूंचा भोग घेणारा हा तैजस हा आत्म्याचा दुसरा पाद आहे. हा आतील म्हणजे मनातील वस्तू जाणणारा आहे. त्याला पण 7 अवयव आहेत आणि 19 मुख आहेत. तो पण असाच आहे. ही 7 अवयव आणि 19 मुख जी मागे पाहिली तशीच याला पण आहेत. आता हा काय करतो? प्रत्यक्ष भोग घेत नाही, पण सूक्ष्म भोग घेतो. मनाने ही सगळी सृष्टी निर्माण करतो आणि मनानेच त्याचा भोग घेतो. आपण स्वप्नामध्ये जेवलो म्हणजे काय आपलं पोट नाही भरत, ते सूक्ष्म भोग आहेत. जागेपणी अनुभवलेल्या किंवा भोगलेल्या वस्तूंचे सूक्ष्म संस्कार मनावर उमटतात, त्याचा साठा बनतो आणि ते संस्कार जिवंत असतात. त्याच्यामध्ये व्यक्त होण्याची धडपड असते. एकदा का जागृती लोपली की ते व्यक्त रूप धारण करतात आणि मग आपल्याला स्वप्न पडतं. खूप गोष्टी साठवलेल्या आहेत मनामध्ये, खूप लहानपणच्या कधीच्या गोष्टी साठवलेल्या आहेत. कम्प्युटरमध्ये जशा अनेक फाईल्स असतात त्याच्यातल्या काही फाईल्स समोर येतात. स्वप्नामध्ये सुद्धा काहीतरी आपल्याला एखाद्या लहानपणची आठवण असते, जुनी मैत्रीण असते, जुनं काहीतरी वाडा असतो, काहीतरी आठवतं. आत्ता नवीन काही लोकमध्ये त्याच्यामध्ये ॲड होतात आणि काहीतरी वेगळंच स्वप्न पडतं की त्या 2 व्यक्तींची ओळखही नाही, पण ते माझ्या स्वप्नात येतात. हे काय आहे? तर हे सगळं आपल्याला स्वप्न पडतं. जागृतीप्रमाणे स्वप्नात देखील ज्ञाता आणि ज्ञेय हा भेद असतोच. ज्ञाता मीच आहे आणि ज्ञेय हे स्वप्न असतं. परंतु जागेपणातलं ज्ञेय हे सगळ्यांसाठी सारखं असतं, पण स्वप्नातलं ज्ञेय हे आतून निर्माण होतं आणि ते माझ्यापुरतंच असतं. आता मी इथे बघते आहे, हा डोंगर आहे, ते घर आहे, इकडे झाड आहे,
तिकडे तलाव आहे, हे मला जसं दिसतंय तसं सगळ्यांना दिसतंय. पण माझ्या स्वप्नामध्ये मी जे पाहते ते माझ्या शेजारी असलेल्या व्यक्तीलासुद्धा ते कळत नाही आहे. त्यामुळे स्वप्नातल्या ज्ञेयावर फक्त माझा अधिकार आहे, फक्त ते माझ्या पुरतंच आहे. आणि स्वप्न पडत असताना जणू काही ते सत्यच वाटतं. तेव्हा ते स्वप्न आहे याची जाणीवसुद्धा नसते, कारण स्वप्न हे खाजगी असते, माझ्या पुरतंच ते आहे. स्वप्नातल्या वस्तू ज्याच्या तोच पाहू शकतो. मी गेले स्वप्नामध्ये, आत्ता मी इथे अमेरिकेत आहे, पण स्वप्नामध्ये मी स्वित्झर्लंडला गेले, मी हिमालयात गेले, मी आणखीन कन्याकुमारीला गेले. मला कुठेही जाता येतो स्वप्नामध्ये, पण तेच इतरांना कळत नाही. एकाच्या स्वप्नातली वस्तू दुसरा पाहू शकत नाही. जागेपणी वस्तूवर आपला ताबा असतो, पण त्याच्यात बदल घडवून आणणं शक्य आहे. की आत्ता मला कंटाळा आला, आता मी झोप काढणार, हे माझं मी ठरवू शकते. स्वप्नामध्ये तो ताबाही माझा गेलेला असतो. त्यामुळे स्वप्नावस्थेत त्या गोष्टीवर माझा ताबा राहत नाही. आणि ज्या शक्तीने ही स्वप्नसृष्टी निर्माण केली आहे त्याला नाव दिलं इथे तैजस. जागृतावस्थेमध्ये जी शक्ती होती त्याला नाव दिलं होतं विश्व, वैश्वानर त्याला नाव दिलं होतं, किंवा विश्व, आणि ह्याला नाव दिलेलं आहे तैजस. प्रत्यक्ष विश्व हे त्या तेजस्वी हिरण्यगर्भापासून निर्माण झालं आहे. तशीच अगदी सूक्ष्म सृष्टी निर्माण करणारा हा तैजस आपल्या तेजाने ही स्वप्नसृष्टी निर्माण करत असतो. एक एक फाईल जशी माझ्या पुढे येईल तसं तसं मला स्वप्न पडतं. मला आज काय स्वप्न रात्री पडणार आहे याच्यावर माझा ताबा नाही, आणि काल काय स्वप्न पडलं हे मला पूर्णपणाने आठवतसुद्धा नाही. त्यामुळे कधीकधी आठवतं, त्याच्यातले अनुभव खरेसुद्धा वाटतात, कारण ते प्रविविक्त भोग आहेत. एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. प्रविविक्त भोग आहे, त्याच्यात वैचारिक सलगपणा असेलच असं नाही आहे. विविक्त याचा अर्थ सुट्टा, एकटा असं आहे, आणि प्रविविक्त म्हणजे पूर्णपणाने निरनिराळा. आत्ताच मी म्हटलं ना, कुठलं काय स्वप्न पडतं त्याला काही लॉजिकही नसतं. कोण येतं, कोण जातं, मी कुठेतरीच तिसरीकडेच असते, मी कधी कधी लहान मुलगी असते, मी कधी कधी अतिशय वृद्ध स्त्री असते, काहीही असू शकतं. त्यामुळे एका प्रसंगाचा दुसऱ्याशी संबंध असेलच असं नाही. आणि ही सगळी सृष्टी आपल्या अंतर्मनात निर्माण झालेली आहे, त्याला स्थूल रूप नाही आहे. त्यामुळे हा तैजस आहे तो अंतःप्राज्ञ म्हटलेला आहे. बघा, जागृती त्याचं नाव आहे वैश्वानर, तो आहे बहिष्प्राज्ञ. स्वप्नावस्था त्याचं नाव आहे तैजस, आणि तो आहे अंतःप्राज्ञ, तो अंतर्मुख असतो. त्यामुळे सूक्ष्मपणाने आतल्या आत त्याचा अनुभव घेतो. आता तिसरी अवस्था बघूया. आज आपण एवढंच बघूया, कारण थोडं अवघड वाटतंय. यत्र सुप्तो न कंचन काम कामयन्ते न कश्चन स्वप्नं पश्यति तत् सुषुप्तं सुषुप्तस्थानं एकीभूतः प्रज्ञानघनः एव आनंदमयो हि आनंदभुक् चेतोमुखः प्राज्ञस्तृतीयः पादः. आता ह्या तृतीय पादाचं, ही सुषुप्ती जी अवस्था आहे त्याचं नाव आहे प्राज्ञ. सुषुप्ती अवस्था, आता पहिला कळलं आहे तुम्हाला, जागृती, विश्व किंवा वैश्वानर आणि बहिष्प्रज्ञ. स्वप्नामध्ये तैजस आहे, त्याचं नाव आहे तैजस, आणि तो अंतःप्राज्ञ आहे. आणि इथे सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आहे, त्याचं नाव आहे प्राज्ञ, आणि तो कसा आहे, चेतोमुख असा आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, हे ज्याचं कार्यक्षेत्र आहे तो प्राज्ञ आहे, तो तिसरा पाद आहे. आणि ज्या अवस्थेमध्ये आता इथे म्हटलेलं आहे यत्र सुप्तो, सुप्तो म्हणजे झोपलेला, न कंचन कामम कामयते, झोपलेल्या माणसाला कशाची तरी इच्छा असते का, हे मिळवायचं आहे, ते खायचं आहे, इकडे जायचं आहे. न कामम कामयते, एकदा गाढ झोप लागली की तो कशाची इच्छा करत नाही. न कश्चन स्वप्नं पश्यति तत् सुषुप्तं, तो स्वप्नही पाहत नाही, कारण त्याला गाढ झोप लागलेली आहे. असा तो आहे, त्या कशाची इच्छा करत नाही, स्वप्न पाहत नाही. अशा अवस्थेला सुषुप्ती अवस्था म्हटलेलं आहे. असा जो प्राज्ञ आहे तो एकरूप आहे, ज्ञानमय आहे, आनंदमय आहे, आनंदाचा उपभोग घेणारा आहे, आणि चेतोमुख आहे, म्हणजे मनच ज्याचं तोंड आहे असा तो असतो. आणि त्याला त्या अवस्थेमध्ये केवळ आनंदाचा प्रत्यय येत असतो. अशी ही तिसरी अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे.
जागृती, स्वप्न, सुषुप्ती. थोडं समजतंय. सुषुप्तीमध्ये वासना नसते, काही मिळवायचं नाही, कारण वासना करणारा जो मी आहे तो अंतर्धान पावलेला असतो. वासना, कामना कोणाच्या मनात येते? मी, माझ्या मनात येते, पण तिथे मीच उरत नाही. मी कोण आहे ह्याचा पूर्ण विसर पडलेला आहे. मी कोण आहे? मी स्त्री आहे का पुरुष आहे का लहान आहे, एखादी लहान मुलगी आहे का म्हातारी बाई आहे का भिकारीण आहे का राणी आहे का पंतप्रधान आहे? मला गाढ झोपेत काहीच कळत नाही आहे आणि काही मिळवायचंही नाही आहे. त्यामुळे मनुष्य जेव्हा गाढ झोपी जातो तेव्हा त्याचा सूक्ष्म देह काही काळ स्वस्थ बनतो. त्या जीवाची कुठलीही वासना तेव्हा पाहता येत नाही. म्हणजे तेव्हा त्याला खरं कशाची इच्छाच नसते. पण तरीसुद्धा त्या काळामध्ये त्याच्या सूक्ष्म वासना, दुसरी जर का एखादी जाणकार व्यक्ती असेल तर त्याला त्या माणसाच्या मनाचा ठाव घेता येतो. एखादे अतिशय ज्ञानी गुरु आहेत, ते आपल्या शिष्याची वासना कुठे अडकली आहे हे त्याच्या गाढ झोपेमध्ये पाहू शकतात असं म्हटलेलं आहे. अर्थात तेवढी त्याची पात्रता किंवा क्षमता हवी. पुढे म्हटलेलं आहे तो एकीभूत होतो, म्हणजे जागेपणाचं जड जगत आणि स्वप्नकाळचं सूक्ष्म जगत हे दोन्हीही सूक्ष्म त्या सुषुप्तीमध्ये लीन होऊन जातात. गाढ झोप लागते तेव्हा आपण कुठे झोपलो आहे? कधी कधी आपल्याला असं जाग आल्यावर वाटतं ना, अरे बापरे, कुठे आहे मी? माझ्या घरी आहे का कुठे पाहुण्यांकडे आली आहे का मी कुठे ट्रीपला आली आहे का कुठे झाडाखाली झोपली आहे? पत्ताच लागत नाही. त्यामुळे जागृतीचंही भान नसतं, स्वप्नकाळाचंही भान नसतं. प्रज्ञान घन असतो तेव्हा तो, म्हणजे केवळ जाणीव रूप आहे. त्या जाणीवेमध्ये सगळ्या गोष्टी विलीन होतात म्हणून त्याला प्रज्ञान घन म्हटलेलं आहे. तोच आनंदमय आहे, तोच आनंदभूक आहे, तो चेतोमुख आहे. मनच ज्याचं तोंड आहे असा तो असतो असंही म्हटलेलं आहे. स्वप्न आणि जागृती या खऱ्या तर मनाच्याच अवस्था आहेत. त्या सुषुप्तीमधून प्रगट होताना त्या मनाच्या द्वारा प्रगट होतात म्हणून त्याला चेतोमुख म्हटलेलं आहे. आणि सुषुप्ती ही आत्म्याच्या अगदी जवळची अवस्था आहे. थोडं समजून घेऊया आणि आज आता एवढाच श्लोक बघूया, कारण थोडं कठीण वाटते. पण सुषुप्ती ही अवस्था फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. गाढ झोपे इतकं दुसरं सुख कशातही नाही. ना त्या पंचपक्वान्नात आहे, ना त्या कपड्यांमध्ये आहे, ना त्या अलंकारामध्ये आहे, ना कशात आहे. जे सुख गाढ झोपेमध्ये ते कशातही नाही आहे. आणि म्हणूनच गाढ निद्रेला एक सुंदर शब्द वापरला आहे अध्यात्मामध्ये, ब्रह्मानंद सहोदर. ब्रह्मानंद ही फार उच्च अवस्था आहे. तिच्या जवळजवळ भाऊ सहोदर असा तो आहे. ही गाढ झोप आहे, पण तरीसुद्धा ही आत्म्याची शुद्ध अवस्था नाही, आत्म्याच्या अगदी जवळ पोचलेलं असतो. मागे एकदा बोलली आहे तुमच्याशी की सुषुप्तीमध्ये मला भान नसतं, आणि भान नसतं म्हणजे अहंकार नसतो. जागेपणी मला अहंकार आहे की मी अशी आहे, मी तशी आहे, हा अहंकार आहे. पण गाढ झोपेमध्ये मला माहितीच नाही आहे मी आहे कोण. मी विद्वान आहे का एखादा मठ्ठ आहे का मुलगा आहे, मला माहिती नाही आहे. त्यामुळे तिथे कुठलाच अहंकार नसतो. त्यामुळे ती आत्म्याच्या अगदी जवळ असते, पण तरीसुद्धा ती शुद्ध अवस्था नाही, कारण तिथे अज्ञानाचा पडदा आहे मध्ये. हीच अवस्था जेव्हा ज्ञानाच्या पातळीवर अनुभवता येते तेव्हा तो मोक्षच आहे किंवा ती सायुज्यता आहे असं म्हटलेलं आहे. जीव हा अज्ञानाच्या अंधकारात असतो सुषुप्तीमध्ये. पुन्हा तो जागृती, पुन्हा या स्वप्न, या वासनायुक्त अवस्थेमध्ये येतो. त्यामुळे त्याला आनंदभूक म्हटलेलं आहे. इथे जाणीव आहे पण ती गोठलेली आहे, फ्रोझन झालेली अशी जाणीव आहे. आणि म्हणून ह्याला प्रज्ञान घन, ज्ञानाची जाणीव आहे पण ती गोठलेली, घनीभूत झालेली आहे असं म्हटलेलं आहे. अशी ही सुषुप्ती अवस्था. आज आपण 3 अवस्था पाहिल्या आणि त्या 3 अवस्था ओंकाराशी कशा जोडल्या आहेत हे पुढच्या भागात बघणार आहोत. आज आपण सुषुप्ती अवस्थेचं वर्णन पाहिलं, 3ही पाहिलं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. विश्व किंवा वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञ. बहिर्प्रज्ञ, अंतःप्रज्ञ
आणि प्राज्ञ असे 3 आपण त्याच्या विभाग पाहिले. सुषुप्ती अवस्थेमध्ये ब्रह्मानंद सहोदराचा अनुभव येतो आणि म्हणून तर गाढ झोप आपल्याला एखाद्या वेळेस खायला प्यायला नाही मिळालं तरी चालेल, पण झोप मिळायलाच पाहिजे. आणि म्हणून तर कैद्यांनासुद्धा जेव्हा त्यांच्याकडनं सत्य वदवून घ्यायचं असेल तेव्हा त्यांना झोपू देत नाहीत, पुन्हा पुन्हा पाणी मारतात आणि शेवटी असं होतं की मी काय ते खरं सांगतो पण मला झोपू द्या. कारण झोप ही सगळ्यात आवश्यक अशी गोष्ट आहे, अगदी अन्नाच्याही पेक्षा. त्यामुळे ह्या 3 अवस्था आपण पाहिल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता पुढच्या भागामध्ये अजून तुरीया अवस्था आहे किंवा ओंकाराचा जो 4था पाद आहे, बिंदू स्वरूप जो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. मला अगदी कल्पना आहे की हे थोडं कठीण होतं आहे, पण आपल्याला करायचं आहे ना, आपल्याला जायचं आहे ना मांडुक्य उपनिषदाचा निदान जाणून घ्यायचं आहे. आता पुढच्या वेळेला आज आपण कारिका नाही पाहिल्या, पण पुढच्या वेळेला जर का आपण कारिकांचा अभ्यास केला तर थोडं आणखीन कळायला लागेल. कारण त्या कारिका आहेत त्या आत्ताच्या संस्कृतमध्ये आहेत, म्हणजे जुनं जरी असलं तरी त्या थोड्या समजण्यासारख्या आहेत आणि त्याच्या आधाराने आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि हे मांडुक्य उपनिषद अधिकाधिक जाणून घेणार आहोत. आज मात्र इथेच थांबूया आणि शेवटचे 2 मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.